नमस्कार मित्रांनो, मराठी बोलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, पूर्वी गावात जमिनीचा काही फेरफार झाला किंवा नवीन नोटीस आली तर ती पाहण्यासाठी आपल्याला गावच्या चावडीवर जावं लागायचं. पण आता काळ बदलला आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर डिजिटल चावडी पाहू शकता. तुमच्या गावात कोणाची जमीन विकली गेली, कोणाचा बोजा चढला किंवा उतरला, हे सर्व आता ऑनलाईन पाहता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याची संपूर्ण प्रक्रिया. मित्रांनो, जमिनीच्या व्यवहारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने डिजिटल आपली चावडी हे पोर्टल सुरू केले आहे. यासाठी तुम्हाला digital712.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. या पोर्टलवर आपल्याला 7/12 फेरफार, मोजणी नोटीस, ई-कोर्ट नोटीस आणि ई-पीक पाहणी अशा अनेक महत्त्वाच्या बाबी पाहता येतात. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. फेरफार नोटीस कशी पाहायची? 1. वेबसाईटवर गेल्यानंतर आपली चावडी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. दिलेला कॅप्चा कोड टाकून आपली चावडी पहावर क्लिक करा. येथे तुम्हाला गावात आलेल्या सर्व नवीन फेरफाराच्या नोटिसी दिसतील. यामध्ये वारस नोंद, मृत्यूपत्र किंवा इतर व्यवहारांच्या तारखा आणि हरकती नोंदवण्याची मुदत दिलेली असते. जमीन मोजणी आणि कोर्ट नोटीस. तसेच जर तुमच्या गावात कोणाची जमीन मोजणी होणार असेल तर त्याची नोटीस देखील तुम्हाला येथे पाहता येईल. एवढेच नाही तर जमिनी संदर्भात कोर्टाच्या काही केसेस असतील तर त्या ई-कोर्ट नोटीस या पर्यायामध्ये पाहायला मिळतील. ई-पीक पाहणी तपासणे. तुमची पीक पाहणी ऑनलाईन नोंदवली गेली आहे की नाही हे पाहण्यासाठी ई-पीक पाहणी टॅबवर जा. तिथे तुमचा खाते नंबर आणि हंगाम निवडून तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी चेक करू शकता. मित्रांनो, आपली जमीन आणि आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी डिजिटल चावडी चेक करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळता येते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी मराठी बोलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.